पालघर जिल्ह्यातल्या जल जंगल आणि जमीन या विविध ज्वलंत प्रश्नावरती पालघरचं जे लाल वादळ जे आहे हे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज धडकणार आहे आणि त्यासाठी मनोरच्या एका मैदानावरती त्यांनी वस्ती केलेली होती। आपण बघू शकता की जवळपास 30,000च्या वर जे आदिवासी बांधव जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जो आहे काल दुपारी 1:30च्या सुमारास डहाणूच्या चारोटी या परिसरामधून निघालेला होता आणि मोर्चेकरी जे आहेत हे कडाक्याच्या थंडीमध्ये या मैदानावरती रात्रभर वस्ती केलेली होते। काही मोर्चेकरी आता सध्या माझ्यासोबत आहेत। काय सांगणार, तुमच्या नेमक्या भावना काय आहेत? आम्ही या मोर्चाद्वारे ज्या कालपासून आपण इथे आलो तसं जर सरकारने दाद नाही घेतले, आमचे विविध स्थानिक प्रश्न आहेत, 11 प्रश्न आहेत स्थानिक, असं ते प्रश्न सोडवले नाही तर आम्ही रेल्वे रोको करू, नाहीतर नॅशनल हायवे हा रोखण्याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे, असं ते आम्ही करणार। नेमका हा जो मोर्चा आता इथून किती वाजता निघणार आहे? पालघर जिल्ह्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कशी कूच करणार आहे? हा कालपासून चालत आलेला मोर्चा हा मनोरला वस्ती आहे आणि आता सकाळी आम्ही 11 वाजेला इथून सुरुवात करणार आहोत। तो डायरेक्ट जिल्हा कलेक्टरकडे रवाना होईल। जर का ज्या आमच्या एकूण 12 मागण्या आहेत त्याच्यामध्ये जंगल, जमीन, पाणी आणि रोजगार, त्याचबरोबर स्मार्ट मीटर, वाढवण बंदर, पैसा भरती आणि देवस्थान इनाम, गायरान, ह्या सर्व प्रश्न आहेत। हे प्रश्न जर शासनाने सोडवले नाहीच तर पुढची दिशा ठरवण्यासाठी तात्काळ ठाणे पालघर जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ही कमिटी करेल आणि निर्णय घेईल, चर्चा करेल आणि चर्चेमध्ये जर शासनाने त्याच्यामध्ये दखल नाही घेतली तर खरोखरच हा मोर्चा तिथूनच मुंबईकडे रवाना होईल आणि थेट मंत्रालय गाठून मंत्र्यांना सुद्धा जाब विचारण्यात येईल। त्याच्यावर समाधान नाही झाले तर समोर रेल्वे आहे, रेल्वेसुद्धा आम्ही अडवल्याशिवाय राहणार नाही। हा सर्व मोर्चेकऱ्यांचा निर्धार आहे। नेमका ताई, की तुम्ही ज्या या मोर्चामध्ये कालपासून सहभागी झालेले आहेत, किती एकूण महिला आहेत आणि नेमक्या महिलांच्या मागण्या काय? या ठिकाणी 30,000पेक्षा महिला जास्त आहेत आणि आपण बघतोय की प्रत्येक वेळेस आम्ही विषय घेतलेले आहेत। पाण्याचा असेल, घराखालची जमीन असेल, फॉरेस्टच्या असतील किंवा हे येणारे प्रकल्प, मग वाढवण बंदर असेल, बुलेट ट्रेन असेल, सुपरफास्ट हायवे असेल, याच्यामध्ये जेव्हा विस्थापन होतं तेव्हा त्याचा परिणाम थेट महिलांवरती पडतो आणि त्याचा मोबदला सुद्धा चांगल्या प्रकारे दिला जात नाही। अजून सुद्धा काही प्रकल्प गेलेत, त्याचा मोबदला अजून लोकांना भेटले नाही। अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या मागण्या आहेत। पाण्याचा विषय हा खूप मोठा महिलांचा आहे आणि त्या प्रश्नावरती सगळ्या महिला या आज उतरलेल्या आहेत। अजून तर आज जॉईन होतील अजून या ठिकाणी महिला, आणि जिथे चर्चा करायला जातो कलेक्टर ऑफिस, तिथे जर चांगल्या पद्धतीने चर्चा झाली नाही, आमचं मन समाधानकारक राहिलं नाही तर नक्कीच हा मोर्चा एकतर रेल्वे रोको करेल किंवा मुंबईकडे मंत्रालयावरती कूच करेल। आता इथं एकूण किती महिला आहेत आणि कशा पद्धतीने रात्रभर तुम्ही या ठिकाणी वस्तीला होतात? महिलांनी कशा पद्धतीने रात्र काढली? आमच्या महिलांना खरं सांगायचं गेलं तर ह्या मोर्चाची अतिशय अशी चांगली सवय झालेली आहे। त्या कुठेही जातात तर कोणत्याही परिस्थिती चांगल्या प्रकारे राहतात, ते समाधानी असं चांगलं पाहिजे ह्याच्यातून त्या राहत नाही। तर आपण कुठेतरी आपली मागणी सोडवण्यासाठी आपण कसंही कुठेही रानापानात राहून आपली मागणीसाठी लढायला आमच्या महिला आहेत तत्पर तयारच असतात। एकीकडे चौथी मुंबई म्हणून पालघर जिल्ह्याकडे बघितलं जातंय आणि दुसरीकडे इथलाच आदिवासी समाजाला आज रस्त्यावरती उतरावं लागतं। याला जबाबदार शासन सरकार आहे। तर जे आमच्या मागण्या आहेत पिढून पिढ्यापासून, त्या वन जमिनी आमच्या नावावर नवरा बायकोच्या करत नाही आणि जे जल जीवन मिशन आहे ते सुद्धा आमच्या महिलांना 2-3 किलोमीटरवर डोक्यावर हांडा घेऊन पाण्याला जावं लागत आहे। हे थांबलं पाहिजे, हे आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत। जे घरकुल धारक आहेत त्यांना घरकुलच्या योजना भेटल्या पाहिजेत। जे आमच्या ह्या 12 मागण्या आहेत ह्या पूर्ण शासनाने केल्या पाहिजेत, नाही तर आमचा मोर्चा सांगितल्याप्रमाणे रेल्वे रोको करेल किंवा मंत्रालय गाठेल। निश्चितच आपण जर बघितलं तर या ठिकाणी महिलांची संख्या जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे। माझ्यासोबत वयस्कर आजी सुद्धा आहे। आजी, किती वय आहे तुझं? कधीपासून निघाल? वय किती आहे तुझं? वय किती आहे? काय अजून माझं किती वय आहे ते नाही माहिती। किती वय किती आहे? मला पण तर नाही माहित, नाही माहिती नाही अजून, माहित नाही। काय कशा मोर्चात कशाला सहभागी? सांग काय प्रश्न काय? मला काय हे पलट जागा सोडवायची आहे एवढा।
निश्चितच आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चेकरी हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज जर शासनाने या सगळ्या मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने दखल नाही घेतली तर या मोर्चाला एक उग्र रूप सुद्धा धारण होऊ शकतं आणि जर कलेक्टर ऑफिसमध्ये जर समाधानकारक नाही झाले तर या ठिकाणी आम्ही रेल्वे रोको आणि मंत्रालयाकडे कूच करू असा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.